शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा. गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये, श्याम मानव यांचा प्रहार. तर हे सांगणारे श्याम मानव कोण? ते केवळ प्रसिद्धीसाठी बोलतात. मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा निशाणा. भाजपच्या बुवा बाबांकडून इतिहासाची मोडतोड. मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांनी बुवाला का रोखलं नाही? संजय राऊत यांचा हा संतप्त सवाल. चुकीच्या विधानांचं समर्थन नाही, पण साधू संतांचा अपमान खपवून घेणार नाही. नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. धीरेंद्र शास्त्री हे बालिश बुद्धे. या बुवाला नेत्यांनी मोठं केलं. सत्तेतले लोक बाबांच्या पायाशी लोळण घालतात, त्यामुळेच भोंदूची मस्ती वाढली आहे. विजय वडेट्टीवार यांची सडकून टीका. बागेश्वरांना इतिहास काय माहिती, पण चुकीचा संदेश जाऊ नये म्हणूनच बागेश्वर बाबांना थांबवलं नसेल. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरून संजय शिरसाट यांचं हे वक्तव्य. बागेश्वर बाबा मनुस्मृतीचं आधुनिक वर्जन राजकीय व्यासपीठावर अशी वक्तव्य करणं हेच का नारी शक्ती वंदन आहे का? रोहित पवार यांचा सरकारला हा सवाल. रामदासांना शिवरायांचं गुरु सांगणं ही विकृती. धीरेंद्र शास्त्रींवर टीका करताना इतिहास अभ्यासक श्रीमंत कुकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य. इतिहासाच्या कुठल्याही साधनामध्ये रामदासांचा उल्लेख नाही असा दावा. धीरेंद्र शास्त्रींच्या निषेधार्थ नागपूर अमरावतीमध्ये आंदोलन. मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडकडून आंदोलन करत निषेध. बागेश्वर बाबाला महाराष्ट्रात बंदी घाला, काँग्रेसची आक्रमक मागणी. नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवरती घ्या, तृप्ती देसाई यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी. तर गोऱ्हेंनी पक्ष संघटनेसाठी काही कामच केलेलं नाही, देसाईंची टीका. गोकुळ दूध संघातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या वादात शिंदेंची शिष्टाई. कोल्हापूरमधील महायुतीच्या नेत्यांसह शिंदे फडणवीसांना भेटणार. वर्षा निवासानी मंगळवारी बैठक. अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का. निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावर टाच. अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली. महिला आणि बालकल्याण विभागाची ही माहिती. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू. 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ. तर परदेशी समितीच्या अहवालानंतर आता राज्य सरकार पाऊल उचलण्याचे संकेत. सूत्रांची माहिती. भोंदू अशोक खरातच्या जीवाला जेलमध्ये धोका. सरकारी वकिलाचा हा युक्तिवाद. खरातचा ताबा मिळवण्यासाठी तपास यंत्रणा आग्रही. खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. भोंदू खरातकडून हातचलाकीने सीए ललित पोफळेची फसवणूक. हवेतून काजू कतली काढत टाकलं अंधश्रद्धेचं जाळं. आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत कोट्यवधी रुपये उकळल्याची ही माहिती. सरकारवाडा पोलिसात गुन्हा देखील दाखल. ऑफिस बॉय नंतर आचार्याकडूनही खरातच्या कारनाम्यांचा भांडाफोड. खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती. महिलांसोबतच्या कृत्यांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती. टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानचा आरोपींसोबत संपर्क कायम. दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो एसआयटीच्या हाती. डिजिटल पुराव्यांचा एसआयटीकडून तपास. निदा खानच्या जामिनावर आता उद्या सुनावणी. विदर्भाचा पारा 45 अंशांवर. मुंबईसह किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचं सावट. पुढील 7 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. परभणीमध्ये उष्माघातामुळे 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. नानखिडा रोड या भागातली ही घटना. नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद. अमरावतीच्या चांदूर बाजार आगाराच्या ड्रायव्हरचा उद्दामपणासमोर. ज्येष्ठ नागरिक चढत असताना चालकानं बस पळवली. सुदैवानं जीवितहानी नाही. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. समृद्धी महामार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात. टायर फुटलं, त्यामुळे कार पलटी खाऊन डिवायडरला धडकली. 5 जण जखमी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.